इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा बुद्धिमत्ता यामध्ये पहिला घटक आहे आकलन. या धड्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलोत की प्रश्न प्रकार पहिला अल्फाबेटिकल ऑर्डर आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2. प्रश्नाचा दुसरा प्रकार अर्थपूर्ण शब्द शोधणे. यामध्ये आपणास एक अक्षरमालिका दिलेली असते. या अक्षरमालिकेतून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. येथे एक विशिष्ट अक्षरमालिका दिलेली आहे CADTESKY. या अक्षरमालिकेतून आपणास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते शोधायचं आहे. जेथे आपण पाहू शकता येथे SKY या 3 अक्षरापासून स्काय हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. हे आहे प्रश्नाचा दुसरा प्रकार. यानंतर आपण प्रश्नाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. यामध्ये अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण. अक्षरांच्या एका विशिष्ट क्रमामध्ये एखादे अक्षर दुसऱ्या अक्षराच्या शेजारी किती वेळा आला आहे याचे निरीक्षण करणे. म्हणजे एक विशिष्ट अक्षरमालिका दिली जाते. त्या अक्षरमालिकेमध्ये एखादा शब्द जसे की उदाहरणार्थ सांगता येईल की केच्या शेजारी एम किती वेळा आला आहे. तर त्या अक्षरमालिकेमध्ये आपल्याला केच्या शेजारी एम किती वेळा आलेला आहे त्याची फक्त संख्या लिहायची आहे. 2, 3, 4, 5. याचे उदाहरण मी पुढे देणार आहे. त्यानंतर पाहणार आहोत की प्रश्नाचा चौथा प्रकार स्वरांचे मोजमाप. एखाद्या मोठ्या शब्दात उदाहरणार्थ अहमदनगर पुस्तकात दिलेलं आहे नवनीतच्या एकूण किती स्वर आले आहेत हे ओळखणे. एकदम सोपा प्रश्न आहे. जर आपणास स्वराची ओळख असेल तर हे प्रश्न सोपा जाईल. दिलेल्या शब्दात 4 स्वर आहेत की आपण बघू शकता जे आपल्याला 5 स्वर आहेत AEIOU यामध्ये किती वेळेस आलेले आहेत ते 4 स्वर आलेले आहेत. हे झाला चौथा प्रकार आकलनामध्ये. आता त्यानंतर पाचवा प्रकार वाक्यातील शब्दांचे विश्लेषण. यामध्ये येऊ शकते की दिलेल्या एका मोठ्या वाक्यात विशिष्ट लांबीचे उदाहरणार्थ 6 अक्षरी किंवा 9 अक्षरी किती शब्द आहेत त्यांची मोजणी करून त्यांची तुलना करणे. येथे एखादं मोठा वाक्य दिला जातो. त्या वाक्यामध्ये आपल्याला सांगण्यात येते की 6 अक्षरी शब्द किंवा 9 अक्षरी शब्द किती आहेत किंवा कोणते आहेत अशाप्रमाणे. त्यानंतर पुढचा प्रकार येऊ शकतो आकलनामध्ये प्रश्नाचा शब्दापासून नवीन शब्द तयार करणे. जसे की उदाहरणार्थ प्रश्न येऊ शकतो की दिलेल्या एका मोठ्या शब्दातील अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण 2 अक्षरी शब्द तयार होऊ शकतात हे शोधणे. उदाहरणार्थ ऑनलाईन या शब्दापासून जसे की ऑनलाईन हे शब्द दिलेले आहे की त्या ऑनलाईन शब्दापासून किती अर्थपूर्ण शब्द 2 अक्षरी शब्द तयार होऊ शकतात. जसे सांगता येईल की ऑन, ON ऑन, IN इन याप्रमाणे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात.